गण गण गणात बोते. श्री संत गजानन महाराज ध्यान मंदिर, तरोडा रोड, कोंढाळी. येथे घडत आहे श्रद्धेचा, संस्कारांचा आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम. आज आपण भेटणार आहोत आपल्या लहानग्या बाल वारकऱ्यांना. चला, त्यांच्या निरागस मनातून जाणून घेऊया श्रींच्या सेवेत त्यांना कोणता आनंद लाभला आणि या भक्तिमय प्रवासाने त्यांच्या आयुष्यात काय बदल घडवला. चला तर ऐकूया आपल्या बाल वारकऱ्यांचे हृदयस्पर्शी अनुभव. जय जय सत्पूर्वजा, रक्षिक तुझी भक्त जना, निरगुण तू परमात्मा तू, सगुण रूपात जाननी तू, सदैव तू वरविदेह तू, ते असून ते आती तू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपण या श्री संत गजानन ध्यान मंदिर कोंढाळी येथे हरिपाठाला आम्ही एकत्रित झालेलो आहोत. आम्ही पहिले आरती सुरू राहताना आम्ही खेळायचो. या हरिपाठामुळे आमचे मोबाईल व टीव्ही कमी झाला आहे आणि जीवन सरांनी आम्हाला खूप काही छान छान शिकवले आहे. पराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मूल्ये तू गोविंदम प्रभागे कर दर्शनी. मागच्या वर्षी आम्ही शिबिरात होतो आणि आम्हाला खूप काही शिकायला मिळले. महाराजांनी आम्हाला श्लोक आणि अभंग शिकवले. ह्या वर्षी बी आम्हाला अभंग आणि श्लोक हरिपाठ पावल्या कसे खेळतात. जय गजानन माऊली. माझे नाव दिव्यांशी अशोक मलवे आहे. गेल्या 2 वर्षापासून हे मंदिर बनलेलं आहे. मागच्या वर्षी माननीय श्री पंकज महाराज पोकार यांनी आमचं शिबिर घेतला. त्या शिबिरापासून आम्ही हा हरिपाठ खेळतो येते. हरिपाठात आल्यानंतर आम्हाला असं वाटते की आम्ही माऊलीच्या चरणी पूर्ण विसरलेलो आहे आणि हे झालेलं आहे. जय गजानन माऊली. माझे नाव आर्यन मनीष नानोटकर आहे. मी 2 वर्ष शिबिरात मृदंग शिकलो आणि रोजच्या हरिपाठात मी मृदंग वाजवते, त्यासोबत आरतीत बी वाजवते. या 2 वर्ष शिबिरात माझ्यामध्ये खूप बदल झाला. मी समोर मृदंगाचा चांगला अभ्यास करून विचारत होईल. जय गजानन माऊली. माझे नाव वेदांत विवेकानंद झाडे आहे. मी या मंदिरात दुसऱ्या शिबिरापासून लागलो आहो. या मंदिरामध्ये पंकज महाराज पोकारांनी हरिपाठ, टाळ वाजवणं, अजून अभंग, श्लोक गीत शिकवले आहे. जय गजानन माऊली. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. माझे नाव श्रीरंग विनोद जयपूरकर आहे. मी गेल्या 2 वर्षांपासून या मंदिरात आहोत. जीवन सरांनी जेव्हापासून हे मंदिर बनवले तेव्हापासून मी या मंदिरात येत आहे. जय गजानन माऊली. मी कृष्ण योगेश राऊत. मी ह्या मंदिरात पहिले मला लहान पोरांना येऊ नाही देत होते. या मंदिराची प्रचिती खूप छान आहे. मी माझ्या मोठ्या पप्पाला घेऊन येत होतो. पप्पाला घेऊन आल्यानंतर मला इथे एंट्री भेटत होती. या म्हणजे मंदिराचे जे निगेटिव्हिटी आहे ते खूप छान आहे आणि कधीतरी तुम्ही ते येऊन बघा. माझ्या घरात जीवन सरांनी मला इथे राहायला जागा दिली आणि बस. काय सेवा आहे तुझ्याकडे? माझ्याकडे मंदिराची म्हणजे रोजच्या हरिपाठ झाला आणि खूप काही अलग खूप छान छान सेवा दिलेली आहे माझ्याकडे. जय गजानन. माझे नाव चैतन्य प्रशांतराव सवाई. मी या हरिपाठात आहो. हे हरिपाठ जेव्हापासून हे मंदिर बनले तेव्हापासून हे हरिपाठ सुरू झाले आणि आम्ही जेव्हा या मंदिरात येऊ तर आम्ही आरती चालू राहणं आम्ही बाहेर खेळत होतो. पण मग आम्हाला जीवन सरांनी हरिपाठ सुरू करून दिला. तर मग आम्ही हरिपाठ केला तर आमच्यात खूप सुधारणा आली. आमच्या सुधारणा आल्यामुळे आमचा मोबाईल खूप कमी झाला, अभ्यासात लक्ष केंद्रित झाले. हले लाम 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 हले 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 कृष्ण कृष्ण हले 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 लाम 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 हले 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 कृष्ण कृष्ण हले हले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक
महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की